मला आता जगायचंच नाही डॉक्टर. हे शब्द एका थकलेल्या पेशंटचे. नवऱ्याबरोबरचे सततचे वाद, सासरकडून होणारा त्रास, जॉबचा ताण, पैशाची चिंता आणि आयुष्याबद्दल पूर्ण थकवा. तिला आयुष्यात काहीच आनंद वाटत नव्हता. मग मी तिला विचारलं, या सगळ्यांमध्ये तुला कोणती भावना जाणवते, कोणते इमोशन जाणवतात? आणि तिने सांगितलं की माझ्या आयुष्यात काहीच सहज मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मला खूप स्ट्रगल करावं लागतं. ओके, हीच ती मूळ भावना होती. मग मी तिला शांतपणे विचारलं, ही जे इमोशन आहे, ही भावना आहे, तुला कधीपासून आहे? आणि तिने सांगितलं की लहानपणापासून. म्हणजे ती फक्त स्ट्रगल करत नव्हती, तर इमोशनली ती स्वतःला स्ट्रगल असलेली व्यक्ती मानून जगत होती, अगदी लहानपणापासून. आणि आपण आतून जे मानतो तेच नकळत आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट करू लागतो. हळूहळू तिच्या आयुष्यात पण आले काय? रिलेशनशिप स्ट्रगल, करिअर स्ट्रगल, मनी स्ट्रगल, इमोशनल स्ट्रगल आणि पूर्ण स्ट्रगलने भरलेलं आयुष्य. दररोज तिचं मन आणि इमोशन्स हीच गोष्ट खरं ठरवत होते. जर अशा भावना हील केल्या नाही, तसे इमोशन हील केले नाही, तर हे पॅटर्न अजून खोल जातात. आज पैशांसाठी स्ट्रगल, उद्या नात्यांमध्ये स्ट्रगल, नंतर हेल्थमध्ये आणि शेवटी चालण्यासाठी, बोलण्यासाठी, झोपण्यासाठी, शांत राहण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी स्ट्रगल. सगळीकडे स्ट्रगल. कारण भावना मूळ काय आहे? अंतरामध्ये रुजलेली भावना काय आहे की स्ट्रगल. कारण शरीर शेवटी त्या इमोशनचीच भाषा बोलायला लागतं, बरोबर? आता मला सांगा, जगामध्ये अशी कोणती मेडिसिन आहे की जे खोल इमोशनल पॅटर्न पूर्णपणे बरे करू शकते? नाही ना. म्हणून हिलिंग फक्त शरीराची नाही, तर इमोशनल, सबकॉन्शियस, एनर्जेटिक आणि सोल लेवल, आत्मिक लेवलवर होणं गरजेचं आहे. मग मी तिच्यावर वेगवेगळ्या हिलिंग टेक्निक्सने काम केलं आणि आज ती म्हणते, आयुष्य आता खूप इझी वाटतं, हलकं वाटतं, पीसफुल वाटतं, शांत वाटतं, एफर्टलेस वाटतं. खूप महत्त्वाचा शब्द एफर्टलेस. आता विचार करा, या नवीन इमोशन्स बरोबर ती आयुष्यामध्ये काय अट्रॅक्ट करेल? इमोशन चेंज, आयुष्य चेंज. मोर ईज, मोर पीस, चांगले रिलेशन, चांगली हेल्थ, मनीसुद्धा भरपूर. तुमचे इमोशन्स छोट्या नसतात, त्या शांतपणे तुमचं पूर्ण आयुष्य तयार करत असतात. कदाचित तुमच्या आयुष्यात देखील स्ट्रगल असेल, हेल्थमध्ये, मनीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, भय, चिंता, इमोशनल हेवीनेस. पण खरा प्रश्न हा आहे, तुमचं आयुष्य आतून कोणती भावना, कोणते इमोशन चालवत आहे? जर तुम्हालाही रूट कॉज हील करून स्वतःच्या नवीन व्हर्जनमध्ये यायचं असेल, तर माझ्याशी कनेक्ट व्हा डीप हिलिंग सेशनसाठी, बरोबर? कारण इमोशन्स हील झाले की आयुष्य बदलायला सुरुवात होते. द हिलिंग सॉन्ग, हिलिंग बियॉन्ड सिम्पटम्स, हिलिंग द सोल, अंतरात्म्याचे हिलिंग. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओमधील कंटेंट आवडत असेल आणि अजून नवीन नवीन हिलिंग टेक्निक, हिलिंग सेशनसाठी कनेक्ट व्हायचं असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी डॉक्टर सीमा, होलिस्टिक हीलर आणि तुमची लाईफ कोच. थँक्यू सो मच.